मिरज तालुक्यातील बेडक गावच्या माजी सरपंच रुपाली दिनेश शिंदे यांनी पलूसमधील जलतारा या वॉटर पार्कमध्ये जलक्रीडांचा आनंद घेत असताना सापडलेलं सुमारे 1 तोळा वजनाचं आणि सुमारे 1.5 लाख रुपयांचं सोन्याचं मंगळसूत्र आज संबंधितांना शहानिशा करून त्यांना घरी बोलावत साभार परत केलंय। याबाबत अधिक माहिती अशी की पलूसमधील जलतारा या वॉटर पार्कमध्ये जलक्रीडांचा आनंद घेण्यासाठी दिनांक 22 मे रोजी बेडकच्या माजी सरपंच रुपाली दिनेश शिंदे या आपल्या कुटुंबासह गेल्या असता त्यांना या ठिकाणी श्रीमती मनीषा शरद जगदाळे राहणार अंबक तालुका कडेगाव यांचं 1 तोळा वजनाचं मंगळसूत्र सापडलं। त्या ठिकाणी त्यांनी चौकशी केली, परंतु कोणीही प्रतिसाद न दिल्यानं आज पुन्हा सकाळी त्यांनी जलतारा व्यवस्थापनाकडे फोन करून चौकशी केली असता ते मनीषा जगदाळे यांचं असल्याचं समजलं। आज दुपारी मनीषा जगदाळे यांच्या आईवडिलांना घरी बोलावून ते साभार परत करण्यात आलंय। त्यांच्या या कार्याचं परिसरातून कौतुक होतंय। नमस्कार, मी रुपाली दिनेश शिंदे राहणार बेडक। तर आम्ही काल जलतारा वॉटर पार्क या ठिकाणी फिरण्यासाठी गेलो होतो आणि पाण्यामध्ये आम्हाला जवळजवळ 1 तोळ्याचं गोल्डन घंटन सापडलेलं होतं। आम्ही तिथं जलतारा वॉटर पार्क मध्ये ते कुणाचं आहे ते शोधण्याचा प्रयत्न केला, पण कुणाशी कॉन्टॅक्ट झाला नाही किंवा ते मिळालं नाही। मग त्यानंतर रात्री येऊन आणि कॉल केला जलतारामध्ये, पण त्यांनी फोन उचलला नाही आणि आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत होतो ते कोणाचं असेल का। तर आज सकाळी की म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही परत जलतारामध्ये वॉटर पार्क मध्ये कॉल केला आणि त्यांना सांगितलं की असं आम्हाला एक वस्तू सापडलेली आहे। मग त्यांनी मी त्यांना विचारलं कोणाचा म्हणजे कोणाची कंप्लेंट आली आहे का। मग त्यांनी एक कॉन्टॅक्ट नंबर दिला, मी त्या कॉन्टॅक्ट नंबरशी कॉन्टॅक्ट केला आणि कन्फर्म केलं की जी वस्तू मला सापडलेली आहे ती त्यांचीच आहे का। ती शहानिशा केली, कन्फर्म केलं आणि नंतर मग त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांची जी वस्तू असेल ती सुखरूप परत दिलेली आहे। नमस्कार, मी शिंदे दिनेश ब्रह्मनाथ कुमटा स्कूल या ठिकाणी सहाय्यक शिक्षक म्हणून काम करतोय। आम्ही काल जलतारा वॉटर पार्क पलूस या ठिकाणी फिरण्यासाठी मुलांसोबत गेलो होतो। त्या ठिकाणी दिवसभर आम्ही खूप एन्जॉय केला। एन्जॉय केल्यानंतर संध्याकाळी ज्यावेळी त्या ठिकाणी वेव वॉटर हा तिथला आयटम जेव्हा चालू झाला तेव्हा त्या ठिकाणी भरपूर गर्दी झाली होती आणि ही गर्दी साधारणतः 1.5 तास तशीच चालू होती। याच्यामध्ये साधारणतः 6 ते 6:30च्या दरम्यान जेव्हा आम्ही वेव पूलच्या अगदी शेवटच्या भागात होतो त्यावेळी आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला म्हणजे माझ्या पत्नीला रुपाली दिनेश शिंदे ज्या बेडच्या माजी सरपंच आहेत, ज्यांनी साधारण 2017 ते 2022 या कालावधीमध्ये बेडचं सरपंचपद भूषवलेलं आहे, तर त्यांना साधारण 1 तोळा असलेलं मणी मंगळसूत्र सापडलं। ते आम्ही तिथं चौकशी केली तर तिथं कोणी आम्हाला आढळलं नाही। त्यामुळं आम्ही परत ते मणी मंगळसूत्र घरी आणलं आणि परत आम्ही असा विचार केला की ज्या व्यक्तीचं आहे त्या व्यक्तीला मिळणं खूप गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी भरपूर लोक असल्यामुळे म्हटलं आम्ही लगेच काही बोलायला नको, फक्त जरा चौकशी केली तर तिथं काही प्रतिसाद मिळाला नाही। मग त्या रात्री आम्ही परत कोणाची कंप्लेंट आलेली आहे का याच्याबद्दल चौकशी केली असता त्या रात्री आमचा फोनच त्यांना लागला नाही। त्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी परत त्या ठिकाणी जलतारा वॉटर पार्कला फोन केला तर त्यावेळी आम्हाला सांगण्यात आलं की एकाचं मणी मंगळसूत्र हरवलेलं आहे आणि तशी कंप्लेंट आमच्याकडे आलेली आहे। जेव्हा माझ्या पत्नीचा म्हणजे रुपाली शिंदेचा फोन मला आला त्यावेळी मी त्यांना सांगितलं की ज्या व्यक्तीचं मणी मंगळसूत्र हरवले त्यांच्याकडे फोटो मागून घ्या, त्याची शहानिशा करा त्याच व्यक्तीचं ते मणी मंगळसूत्र आहे का। तर फोटो मागून घेतल्यानंतर आम्हाला त्या फोटोमध्ये आढळलं की ते मणी मंगळसूत्र तुटलेलं होतं, तेच सेम होतं। मग त्या व्यक्तीलाच ते मिळालं पाहिजे अशी आमची इच्छा होती। मग आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही आमच्या घरी या, तुम्हाला ते आम्ही मणी मंगळसूत्र परत देऊ आणि त्यांना जेव्हा आम्ही मणी मंगळसूत्र परत देतोय तेव्हा ज्यांचं ते हरवलेलं होतं तर त्यांना ज्या यातना झाल्या असतील तर त्याच्याबद्दल आम्ही क्षमस्व व्यक्त करतो आणि त्यांना दिल्याबद्दल आम्हाला त्याबद्दल खूपच आनंद होत आहे की ज्या व्यक्तीचं मंगळसूत्र होतं त्यांना मिळालं आणि त्याबद्दल आम्ही त्यांचा आम्हीच आभार मानतो। मी राहणार बिलवडी माळवाडीमध्ये। आम्ही जलतारा वॉटर पार्क साठी गेलेलो आहे। तिथे आम्हाला
खूप एन्जॉय केला आम्ही तिथे आणि खेळता खेळता आमचं पाण्यामध्ये मंगळसूत्र हरवलेलं होतं. ते आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला, पण ते आम्हाला काही सापडलेलं नव्हतं. आणि काउंटरमध्ये आम्ही संपर्क साधला. ते बोलले आम्ही सापडल्यानंतर कॉल करतो. पण इथे एक रुपाली दिनेश शिंदे हे सुद्धा फिरण्यासाठी गेलेले होते. माजी सरपंच आहेत त्या. तर त्यांना हे सापडलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आज सकाळी कॉल केला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला वस्तू सापडलेली आहे, तर तुम्ही न्यायला यावी. आणि त्यांनी फोटो वगैरे व्यवस्थित घेतलेला आहे आणि त्यांनी काळजीपूर्वक असं तेच व्यक्ती आहे का हे शोधून त्यांनी आम्हाला सुपूर्द करत आहेत ही वस्तू. आणि त्यांचा हे आहे ते 1 तोळ्यामध्ये आहे आणि त्यांनी हे आमच्याकडे वस्तू सुपूर्द केल्याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभारी आहोत आणि धन्यवाद. 1,50,000